मनपा क्षेत्रीय कार्यालयात सैनिक सन्मान सोहळा व विशेष कार्यक्रमाचे आयोजन। मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महानगरपालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला। यामध्ये सेवानिवृत्त सैनिक, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक त्याचबरोबर राजगुरू यांचे पंतू सत्वशील राजगुरू यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त मनपा सुरेखा बनगे मॅडम त्याचबरोबर कार्यालय अधीक्षक राजेश कादबनी यांच्या मार्गदर्शनाखाली धनकवडी सहकारनगर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाला भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील 13 विविध शाळातील विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, स्वच्छता दूत, महिला भगिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 75 माजी सैनिक, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक सहभागी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला। शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने आलेल्या प्रतिज्ञाचे वाचन व शपथ घेण्यात आली। सोबतच कार्यालयीन महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने पारंपरिक व देशभक्तीपर गीतावर सदाबहार नृत्य सादर केले। देशभक्तीपर गीत त्याचबरोबर घोषणांनी परिसर दुमदुमला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कार्यालयाचे अधीक्षक राजेश कादबानी यांनी मानले। वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली। या उपक्रमाचा शुभारंभ 9 ऑगस्ट पासून सुरुवात होऊन अद्यापपर्यंत विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आजच्या या विशेष कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले। या सर्व आयोजनात कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले असल्याचे मनपा सहाय्यक आयुक्त सन्माननीय सुरेखा बनगे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले। यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या। भारतभर हा कार्यक्रम सुरू आहे। यावर्षी माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान संपूर्ण देशभर राबवण्याची सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने संपूर्ण देशभर, राज्यभर आणि पुणे आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मेरी मिट्टी मेरा देश हा जो काही कार्यक्रम आहे तर तो आपण साजरा करत आहोत। त्या कार्यक्रमाची सांगता आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सहभागाच्या रॅलीतनं ती होणार आहे। त्यामुळे तुमचं सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी एकदा सहर्ष स्वागत करते की तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचे घटक बनलेले आहेत। फक्त कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला मिळवण्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला संरक्षित करण्यासाठी ज्या सैनिकांनी जीवाची बाजी लावलेली आहे, काहींना वीरगती प्राप्त झाली आणि काही आपल्यात आहेत, तर या सर्वांचा सन्मान आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या रॅलीच्या समारोपाच्या वेळेस आपण करणार आहोत। आपल्या या सगळ्या वीरांना वंदन आपल्याला करायचं आहे, कारण मेरी मिट्टी मेरा देश हे जो काही अभियान आहे त्याचं टायटलच असं आहे। सैनिक सैन्य दलातले निवृत्त अधिकारी अंमलदार माननीय सहाय्यक आयुक्त मॅडम विक्रांत सिंग, त्यांची सगळी टीम आणि मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं काम करणार आहे म्हणजे 1 मिनिटात संपवणार आहे। तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आणि ज्याप्रमाणे आता इथं पूर्वीचं तुमचं काय अजेंडा होता मला माहित नाही, परंतु सगळ्यांनी आपण रस्त्यावर जातो तेव्हा रस्त्याने चालावं कसं, गाडी कशी चालवावी हे नुसतं तुम्ही शिकू नका। तुमचे पेरेंट्स ज्यावेळी गाडी चालवत असतील त्यावेळी त्यांनाही करेक्ट करा। थँक्यू। सारे सवाल उत्पन्न होते हैं अपने भारत देश को देखकर और उन सारे सवालों का जवाब मैं आप सबसे चाहती हूँ। भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता। एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं। गांव शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है, परंतु सुनने में आती है उनकी सिसकियां। मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है। मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है, दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? वैसे अपने भारत देश
हैं। अपना भारत देश बहुत तरक्की कर रहा है, जैसे कि साइंस, टेक्नोलॉजी, कृषि, शिक्षा, साहित्य, खेल, इन जैसे तमाम मोर्चों पर भारत तरक्की कर रहा है। लेकिन साथियों, सच बात यह भी है कि आजादी के इतने वर्षों बाद भी आज भी भारत में भ्रष्टाचार, नक्सलवाद, आतंकवाद और हिंसा, अशिक्षा, इन जैसी समस्याओं से भारत आज भी लड़ रहा है। हम सबको कोशिश करनी चाहिए कि इन समस्याओं को खत्म कर अपने भारत देश को उज्जवल करने की कोशिश करनी चाहिए। मुझे लगता है जब तक हम समस्याओं को खत्म नहीं करते,